नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर मी जेजुरीला जाऊन खंडेरायाचं दर्शन घेतलं. आमच्या खंडोबा म्हणजेच आमच्या कुलदेवतेचे दर्शन घेऊन मी आली आहे पंढरपुरात. तर हे आहे पंढरपूर बस डेपो. तर डेपोमध्ये आलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडं फ्रेश होऊन म्हणजेच आंघोळ करून आपण निघालो आहोत पंढरपूरच्या म्हणजेच आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर अशा ऑटो रिक्षा तुम्हाला मिळतात. शेअरिंग ऑटो घेतली तर तुम्ही 20 रुपयामध्ये तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता. मी पण तसंच केलं, शेअरिंगनी आली. हे मंदिर आहे समोर दिसतंय ते. तर जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. तर 20 रुपयामध्ये तुम्ही मंदिरापर्यंत पोचू शकता शेअरिंगनी. आणि मी इथे खूप खुश झालेली आहे. फायनली मला पंढरपूरला यायचंच होतं विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि विठुरायाने मला तिथे बोलवून घेतलं. छानपैकी दर्शन दिलं. तुम्ही इथे वस्तू तुम्हाला काही घ्यायच्या असतील तर घेऊ शकतात. तर बघा, इथे सकाळची वेळ होती. 4:30ला मी आलेली. इथे फ्रेश होऊन येईपर्यंत इथे 5-5:30 झालेले. मी तुळशीची माळा आणि रखुमाईसाठी फुलांची माळ घेतलेली आहे आणि चरण दर्शनाच्या लाईनमध्येच मी गेलेली आहे. तर चरण दर्शनाची लाईन आणि मुखदर्शनाची लाईन वेगळी असते. कलश दर्शन घ्या. इथे काकड आरतीसुद्धा सकाळी झालेली आहे. आणि बाकीचा हा जो मार्केट परिसर आहे ना, ते मी दाखवते. कारण आतमध्ये अलाउड नसतो मोबाईल नेणं. तर बाहेर हे शॉप्स असतात ना, तिथेही तुम्ही मोबाईल ठेवू शकता किंवा लॉकर्स अवेलेबल असतात, तिथेही तुम्ही मोबाईल ठेवू शकता. तर आजूबाजूचा हा जो परिसर आहे तिथे बघा किती छान छान वस्तू तिथे हे लोक सेल करत आहेत. तर या लोकांकडनं पण तुम्ही काही वस्तू विकत घ्या, कारण त्यांनासुद्धा तुमची मदत होईल. शॉपमधून तर आपण नेहमी घेतच असतो, पण या लोकांकडनं जर तुम्ही या वस्तू घेतल्या, जसं की जपमाळा आहेत, विठुरायाच्या छोट्या छोट्या छान छान मूर्त्या आहेत, कपडे आहेत, तर त्यांनासुद्धा आपली थोडी का होईना पण मदत होईल, हो ना. तर तुम्ही बघू शकता किती सगळ्या जपमाळा आहेत, तुळशीमाळा आहेत, जांभळं पण होती तिथे. आणि असा हा जो परिसर आहे तो मी बघत बघत आली पुढे, कारण मंदिरामध्ये तर स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे हे मोबाईल नेणं. आणि तर म्हटलं तुम्हाला आता मार्केट परिसरच दाखवूया, हो ना. खूप छान आहे, खूप छान आहे. आणि म्हणजे तिकडच्या त्यांच्या ज्या किमती आहेत ना, म्हणजे जे काही वस्तू तिथे सेल होतात ते पण एकदम अफोर्डेबल आहेत. इडली वगैरे तुम्हाला काही नाश्ता हवा असेल तर तो तुम्ही तिथे करू शकता. आणि हे बघा, हा परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर पंढरपुरात विठुरायाच्या चरणी तुम्ही आला आहात तर बोला जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. नाम जपाचा खूप मोठा तुम्हाला फायदा होतो. फायदा म्हणण्यापेक्षा नाम जपाचं आणि ईश्वर चिंतनाचं खूप महत्त्व आहे. आणि आपली ईश्वराप्रती असलेली भक्ती, श्रद्धा ही कधीच व्यर्थ जात नाही. तर तुम्हाला मी हेच सांगू शकत असेल की पंढरपूरला तिथपर्यंत येणं शक्य नसेल तरी मनात ना तुम्ही मानस पूजा करू शकता. विठुरायाचं नाव घ्या. फक्त नाव जरी घेतलं ना, विठ्ठल म्हणजेच विठुराय तुमच्या म्हणतात ना मनामध्ये उत्पन्न होतील आणि ते तिथे प्रकट होतील. हे बघा, इडली वडा हे म्हणजे माझं प्रेम म्हणता येईल, कारण मला इडली वडा आणि मेदूवडा, सांबार, डोसा हे सगळं आवडतं, खूप आवडतं. आणि त्यानंतर मी आलेली आहे चंद्रभागा माऊलीच्या दर्शनासाठी. तर तिथे जातानासुद्धा तुम्ही अशी शॉपिंग करू शकता. पर्सेस वगैरे आहेत, रांगोळीचे साचे आहेत, रांगोळ्या आहेत, खूप छान छान वस्तू तिथे अवेलेबल आहेत. तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे माझ्या ठाकूरजींसाठी हा खुळखुळा घेतलेला आहे मी. ते पण छोटे आहेत ना, बाबू आहेत आमचे, तर त्यांच्यासाठी पण झुंझुना घेतला. आणि बासरीसुद्धा मी इथूनच घेतलेली आहे. त्याशिवाय अन्यही कितीतरी वस्तू आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. गोमाता आहेत. आणि मंदिर परिसर खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. तुम्हाला म्हणजे खूप आनंद वाटेल इथे येऊन की आपण फायनली इथे विठुरायाच्या चरणी आलो आहोत. आणि चरण दर्शनाच्या लाईनमधून आली. आणि हो, म्हणजे मला किती माहिती आहे का, 1.5 ते 2 तास लागले लाईनमध्ये. पण इट्स ओके. आता जर तुम्ही आषाढी कार्तिकीला गेलात ना तर किती तास तुम्हाला थांबावं लागतं. मग त्यासमोर म्हणजे त्याच्यापुढे म्हणजे 1.5 ते 2 तास काहीच नाही आहेत, हो ना. शेवटी महत्त्वाचं काय, विठुरायाचे चरण दर्शन होणं महत्त्वाचं आहे, हो ना. तर बघा, चंद्रभागा माऊलीचं दर्शन घ्या.
नद्यांचं दर्शन मिळणंसुद्धा एक भाग्याची गोष्ट असते. तर तुम्हालासुद्धा मी ह्यासाठीच हे कॅप्चर करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला पण ह्या नद्यांचं दर्शन व्हावं. आणि इथे मी खाल्लेला आहे पंढरपूरचा स्पेशल झुणका भाकर बरं का. तर व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.